हॅलो 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 आहोत ना का झोपलो आहेत आता फक्त बारी बघा मित्रांनो या गर्दीत माननीय माजी खासदार विनायकजी रावसाहेब उपस्थित आहेत त्यांना देखील शायरी मानाचा मुजरा करतो त्याचप्रमाणे आमच्या संगमेश्वर तालुक्याचे प्रतिनिधित्व करतायत अशा आमच्या उल्काताई विश्वासराव मॅडम देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत करतो आणि आता बारीला सुरुवात करतो है ना व बरेच काय काय बोलून गेलं त्यांचा जरा आता समाचार घेतो बघा कसा खरं म्हणजे बुवांना मुंबईच्या वेळेची ना किंमत नाही बुवा किती तास बारी गेली तुम्हाला वेळ किती दिला होता मुंबई ही काट्यावर चालते मित्रांनो हा गाव नाही आपला की आपण कितीही वेळ भेटला म्हणून कितीही तास पायी खातात भेटला म्हणून कितीही तास बारी करावी 1 तास 20 मिनिटं बारी केल्याने बुवाने किती 1 तास 20 मी 1 तासात बारी आटपली बुवांना माझं हेच सांगणार ही मुंबई आहे हा गाव नाही त्यानंतर बुवा गणात म्हणतात तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए मित्रांनो बुवा तुमच्या गाण्याची कटिंग कशी देतो बघा सारी धरती सजली देवा तुझ्या स्वागता मन माझे दंगले तुझी गोडवी गाता कधी येशील गणा आस लागली आता कधी येशील गणा आस लागली आता कधी येशील गणा आस लागली कधी येशील गणा आस लागली आता विनायका लंबोदरा विनायका गणनाथा विनायका लंबोदरा विनायका गणनाथा विनायका लंबोदरा विनायका गणनाथा विनायका लंबोदरा विनायका त्यानंतर शाहीर गवळणी म्हणतात माझ्या गवळणीची कटिंग दिली काय तुझी वरची घेतो मी शंका मनामध्ये धररे आधी सांग मी दिसल्यावर तुझी खालची का बाजरते है ना बुवा माझ्या माठावर का माझ्या डोक्यावर घागर आहे ती घागर अशीच कशी बाजरत तू फोडलीस तर ती बाजरत ना बरोबर की नाही तू फोडलीस तर ती बाजरत अशीच कशी बाजरत काहीही बुवा म्हणजे काय म्हणतात ना पिंपलाचं साल वाडाला लावायचं आणि गाणं पूर्ण करायचं बुवा गाण्याला अर्थ पाहिजे माझी गवळण कशी होती बुवा काहीतरी बोलले की गवळणीचा संदर्भ बरोबर नाही असं काहीतरी बोलले बुवा व माझी गवळण कशी होती तुम्हाला सांगतो चोरी करताना माठाची याला लाज नाही वाटायची सोड सवय वाईट तुझी ती खालची चाटायची काय म्हटलंय तुझी जी सवय आहे ना जी खाली पडून जे दही दूध खाली सांडते ती शाई सांडते ती हाताला ओटाला लावून जी चाटतोस ना ती सवय सोड ना तू ते कशाला करायला पाहिजे तुला ते बोललो मी बुवा आपण गातो तर शास्त्र आधारे गातो शास्त्रातच ठोकतो हा बुवाची गवळण नाही का उत्तरवी तुझी निवास हा ऐका केली सकाना जर वटवट केली सकाना जर वटवट बंद कर तुझी कटकट अरे उतरवी तुझा मी मास कशी कटिंग दिले बुवा लक्ष द्या लिवली आणि फुसफुसा हा अशी तुमची कटिंग द्यायला हयात जाईल हा सांगतो तुम्हाला अरे केली सकाना जर वटवट बंद कर तुझी इथं कटकट अरे उतरवीन तुझा मी मास
पुरावीन तुझा मी भाग तुझ्या फोडीन गोट्या आज 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 तुझ्या फोडीन गोट्या तुझ्या फोडीन गोट्या आज 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 तुझ्या फोडीन गोट्या काय म्हणतोय संदर्भ काय दिलाय बघा ती यशोदा प्राणाला सांगून थकते अरे कशाला तर राधेच्या नादी लागतोस कशाला लागतोस राधेच्या नादी हा म्हणून ती राधा म्हणते ती यशोदा म्हणते कानाला तू जर आज वटवट केलीस ना तुझ्या खेळायच्या गोट्यात फोडून टाकी तोच संदर्भ आहे बुवा त्यानंतर प्रेक्षकांच्या मनापासून आपल्या पारितोषिक बघा मंगेश रघुनाथ देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे जयश्री जयराम बाऊल यांच्याकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे कैलासवासी विलास देवाळे यांच्या स्मरणार्थ विपुल विलास देवाळे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे ओंकार सुनील देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक संदीप श्रीपद देवाळे यांच्याकडून 501 रुपये आश्विक आकाश पितले यांच्याकडून 201 रुपये स्वरादी म्युझिकल ग्रुप नाणीस मित्रांनो माझाच ग्रुप आहे 201 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विष्णू केशव देवाळे यांच्याकडून 501 रुपयाचं दत्ताराम सोमा देवाळे यांच्याकडून 501 अनंत गुदाजी देवाळे यांच्याकडून 501 प्रसाद विजय देवाळे 201 स्वामिनी विराज देवाळे 501 रियान शानी देवाळे 201 त्याचप्रमाणे युवा संघटना आडवली टाकेवाडी आपल्याच भागातले त्यांनी देखील दिनांक 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी 7:30 वाजता कलगी दुऱ्याचा सामना आयोजित केलेला आहे वैदही शेलार विरुद्ध विशाल निकम यांच्या या मंडळाच्या तर्फे 251 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे त्याचप्रमाणे प्रकाश कृष्णा बेंद्रे यांच्याकडून 501 रुपये सर्वेश आणि स्वराज गीतेश बेहरे यांच्याकडून देखील 201 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे सिद्धिविनायक असोसिएटचे मालक विनायक दादाजी पांचाळ यांच्याकडून देखील 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे दादांना सदस्य आभार मित्रांनो वेळ खूप कमी आहे म्हणून थोडी शॉर्टकट बारी करतो लक्ष द्या हुआ आता घ्या आता घ्या पेन वही आणि घ्या ऐका मंडळी सांसारिक मोह आणि मनातील वास्तवबाई पुरुष ब्रह्मचर्य स्वीकारलं सुद्धा असताना कुठल्या थराला जातो या गाण्यातून ऐका असं नियतीचा फेरा याच्या माती हा बसला वो ऐका गाणार का शास्त्रात गाणार असा नियतीचा फेरा याच्या माती हा बसला बघा बुवा हा गोसावी बघा बुवा हा गोसावी ब्रह्मचर्य हा बघा बुवा हा गोसावी पोर काढून बसला 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 असा नियतीचा फेरा याला काढून बसला असा नियतीचा फेरा याच्या माती हा बसला बघा बुवा हा गोसावी पोर काढून बसला असा बुवा हा गोसावी पोर काढून बसला ब्रह्मचारी व्रत केले नाही फळाला आले नाही बनाला आले नाही बनाला आले मायेचा खेळ बघा कसा
कशी फिरवी ते सांगू शकत नाही. रंगाचा राव करी, रावाचा रंग करी, भिकाऱ्याचा श्रीमंत करी. त्याचप्रमाणे काय म्हणते बघा, बघा ब्रह्मचारी व्रत केले नाही फळाला आला, नाही फळाला आले, नाही फळाला आले. मायेचा खेळ बघा आता कसा हाताले, आता कसा हाताले, बघा कसा हाताले. डोळी बांधून टाकेला आश्रमातून निसटला, डोळी बांधून टाकेला आश्रमातून निसटला. बघा बघा हा गोसावी, बघा बघा हा गोसावी, पोर काढून बसला. बघा बुवा हा गोसावी, पोर काढून बसला. बघा बघा हा गोसावी, पोर काढून बसला. बघा बघा हा गोसावी, पोर काढून बसला. मच्छिंद्रनाथ आणि मैनावतीचा विषय गायलाय, हा शास्त्राच्या आधारे गायलाय. त्यानंतर बुवा आता दुसरा विषय गोड गोड बोलून याचा शब्दाने घाट हो केला. गोड गोड बोलून याचा शब्दांनी घाट हो केला. कसे करावे काय कळेना या तुच्छ मारीच्याला. कसे करावे काय कळेना या तुझ मारीच्याला. तुझ मारीच्याला, तुझ मारीच्याला, तुझ मारीच्याला, तुझ मारीच्याला. मारीच हा साधू होता, मायावी साधू होता. त्याच्याकडे रूप बदलण्याची माया होती. रावणाने, दशाननाने त्या मारीचाला धमकावून माता सीतेचे अपहरण करण्यास, हरणीचे रूप धारण करण्यास प्रवृत्त केले. रावणाच्या या दुष्कर्मात मारीचने साथ दिली आणि स्वतः तुच्छ मानला गेला. म्हणून तोच विषय घेतला. बुवा जे बोलणार ते शास्त्रात बोलणार. बस का बुवाला अजून द्यायला पाहिजे का, देव काय अजून नको ना. हा नुसतंच बुवाला बोललं तर काय हो, आपण समाजाला पण काहीतरी देणं लागतं. हा बुवाला बोलण्यासारखं म्हणणं भरपूर आहे. हा रात्र गाजवीत नाही हा बुवांना, पण आपण समाजाला पण काहीतरी देणं लागतो. सामाजिक विषय पण आणले पाहिजे. माझ्या गायनातून तुम्हाला सामाजिक विषय पण मिळतील आणि बुवाला पण 2-4 टोमणे हे नक्कीच भेटणार. अश्विक गदवे यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. त्यांच्या आम्ही मंडळ आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा शक्ती तुला म्हटलं की शास्त्र आधारे प्रश्न आणि उत्तर. तुम्ही जे उत्तर दिले ते मला मान्य नाही, कारण ते मला ते पटत नाही. माझ्या उत्तराशी ते मिळतं जुळतं नाही. तुम्ही ग्रंथाचं जरी नाव सांगितलं ना, ग्रंथाचं जरी नाव, तरी हा शाहीर मोठ्या मनानं मान्य करेल. हा रंगमंचावर खरा बोलणारा शाहीर आहे. त्यानंतर बुवा तुमच्या प्रश्नाची फोड देतोय, बघा उत्तर देतोय. बुवानी आमच्याकडे प्रश्न टाकला होता की कोणाच्या आत्म्यामध्ये अग्नी, वायू, सूर्य या दैविक आत्म्यांमध्ये, कोणाच्या आत्म्यामध्ये वेदांचा उपदेश ईश्वराने केला व केव्हा, ब्रह्मदेव सोडून, असं बुवानी सांगितलेलं आहे. त्याचं उत्तर मी देण्याचा प्रयत्न करतोय. बुवा बघा, प्रथम प्रजापती असणारा म्हणून ओळखला जाणारा, सृष्टीचा रचिता, पूजा अर्चा करत आत्मचिंतनाने थकून 3 लोकाचे सृजन करतो, पृथ्वी, वायू आणि आकाश. त्यानंतर तो 3 ज्योती म्हणजेच अग्नी, वायू, सूर्य यांना जन्म देतो. हेच प्रकाश 3 वेदांचे माध्यम बनते. ऋग्वेद अग्नी, यजुर्वेद वायू, सामवेद सूर्य. याचा अर्थ असा की
वेदांचा उपदेश ईश्वराने अग्नी वायू व सूर्य या दैवी आत्मामध्ये सृष्टीच्या प्रारंभी म्हणजेच प्रजापतीने ज्योत निर्मितीनंतर लगेचच केली. तेव्हा ब्रह्मदेवांचा सुद्धा जन्म झाला नव्हता. याचा सारांश किंवा संदर्भ हुआ शतपथ ब्राह्मण हा ग्रंथ आहे. कांड 11 अध्याय 5 ब्राह्मण 8 श्लोक नंबर 3 ह्या ग्रंथामध्ये बुवा तुम्ही शोधायचा आहे. उत्तर पटलं तर नक्की तुम्ही मान्य करून घ्यायचं आहे. अरुण गडशी व अविनाश कदम यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 301 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे अश्विन गदवे यांच्याकडून देखील या कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. तर आम्ही सांबा प्रसाद विकास मंडळ त्यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे बघा आपल्या CSK ग्रुपचे बाप्पा येतो घरा आज सिद्धेश मेस्त्री यांच्या चॅनलवर प्रसारित झालं आहे. हे गाणं गायक आहेत साईराज शिंदे व संगीत दिलंय आमचे पंकजदा घाणेकर. नक्की या चॅनलला भेट देऊ, नक्की हे गाणं ऐकत. त्यानंतर मित्रांनो जी अहमदाबादमध्ये घटना घडली मित्रांनो, विमान क्रॅश झालं. त्या क्रॅश झालेल्या विमानाच्या बाबतीत भावपूर्ण श्रद्धांजली देतोय. बघा कशी. कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. आली नाही किंवा निष्पाप जीव, आली नाही किंवा निष्पाप जीव, गेले जळून किती नारत्या. कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. कार देवा दिली नाही साथ, विमानाचा झाला अपघात. होत्याच नव्हतं झालं क्षणात, स्वप्न अधूर राहिलं मनात. स्वप्न अधूर राहिलं मनात, स्वप्न अधूर राहिलं मनात. मित्रांनो हे गाणं गाताना जेव्हा अंगावरून माझ्या काटा येतो, काहीतरी स्वप्न घेऊन मुले त्या विमानातून उडत होती. आपण काहीतरी करावं, आपण भविष्यासाठी काहीतरी करावं, त्या अनुषंगाने हात धरतो. होत्याच नव्हतं झालं क्षणात, स्वप्न अधूर
राहील मनात स्वप्नाधोया राहील मनात स्वप्नाधोया राहील मनात हसकन करतई काळीज फळात छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ छोट्या लेकरांना केलेस अनाथ छोट्या लेकरांना केलेस अनाथ. मित्रांनो, या विमान अपघातात छोटी लेकरं म्हणजे ज्यांचे फोटोज व्हायरल झाले त्या लेकरांच्या तोंडावरचं हसू पाहून हे मला आठवलं. म्हणून तसकन करतई काळीज फळात छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ छोट्या लेकरांना तू केलीस अनाथ. सुखी संसाराची घरादाराची सुखी संसाराची घरादाराची तिजवरी तू कारभार हो कार देवा दिली नाही साथ विमानाचा झाला अपघात कार देवा दिली नाही साथ विमानाचा झाला अपघात काय देवा दिली नाही साथ विमानाचा झाला अपघात काय देवा दिली नाही साथ विमानाचा झाला अपघात. मित्रांनो, मावशी ग्रुप वडाला यांच्याकडून या गाण्यासाठी 501 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तर आम्ही समप्रसाद एकनाथ मंडळ त्यांचे आभारी आहोत. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे ते हे मंडळ श्री जाकादेवी नवतरुण विकास मंडळ यांची फरमाईश होती की बुवा आमच्या मंडळावरून एखादा मुगडा जर गाता आला तर गा. नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करतोय. बघा, वडद हसोळ प्रेमळ गाव गीते वाडीचं मोठं नाव इथे नांदतो भक्ती भाव सर्व गावाला जाऊ राव सखे चला इथे नांदतो भक्ती भाव चला जावा भक्ती करू गणरायाची बाप्पा देईल सुखाची छाव भक्ती करू गणरायाची बाप्पा देईल सुखाची छाव पडत हसोळ प्रेमळ गाव इथे वाडीचं मोठं नाव भक्ती भाव चला गावाला जाऊ की राव भक्ती करू गणरायाची बाप्पा देईल सुखाची छाव भक्ती करू गणरायाची बाप्पा देईल सुखाची छाव भक्ती करू गणरायाची बाप्पा देईल सुखाची छाव भक्ती करू गणरायाची बाप्पा देईल सुखाची छाव. मित्रांनो, या गर्दीत बरीचशी मंडळी वारकरी मंडळी इथं उपस्थित आहेत. सन्माननीय शाहिराचे गुरुवर्य भाई गोसावी बुवा एक फक्त मुकडा घेतोय पंढरीचा तुमच्यासाठी. टाळ चिपळ्या संगे हो टाळ चिपळ्या संगे वारकरी रंगला टाळ चिपळ्या संगे वारकरी रंगला
राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला काळ चिपळा संगे वारकरी रंगला काळ चिपळा संगे वारकरी रंगला राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला तुळशी माळा गळा लावी चंदन कपाळा शोभे श्याम सुंदर पंढरीत सावळा शोभे श्याम सुंदर पंढरीत सावळा शोभे श्याम सुंदर पंढरीत सावळा साजीर रूप कसे पितांबर शोभला करवित पाठी राखा विठेवर टाकला करविता पाठी राखा विठेवर टाकला करविता पाठी राखा विठेवर टाकला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी चंद्रभागे तिरी खेळ असा रंगला चंद्रभागे तिरी खेळ असा रंगला राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला राम नाम गजरात दंगला दंगला राम नाम गजरात दंगला शिवशक्ती नाथ मंडळ कोंडिये राजापूर शाहीर संतोष शिवगड बुवा आणि त्यांची मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 250 रुपयाचा पारितोषिक या शाहिरासाठी आलेलं आहे. तरी त्यांचा आम्ही शतशः आभारी आहोत, ऋणी आहोत. धन्यवाद. माझं दुसरी फेरी संपली अशी जाहीर करतो आणि मोहनसाठी शुभेच्छा देतो.